गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू अवर ब्लॉग. 9:15 वाजलेत. लास्ट डे इन अलिबाग. आता स्विमिंग करायचं आहे आणि आम्हाला चेकआउट करायचं आहे परत. चलो गाइस, अभी करते हैं इसको अंडर वाटर टेस्ट. 30 मीटर म्हणजे किती? 30 मीटर काय माहिती. खाली जायचा प्रयत्न करूया. हे बघा मित्रांनो, आमचा आज चेकआउट आहे आणि हे दादा यांचा विला आहे. तर यांचा नंबर मी ते टाकतो. सांगा म्हणजे ॲड्रेस वगैरे. आपला आहे कवळा वरडामध्ये, नागावमध्ये. ओके. आणि एक आपलं दुसरं रिसॉर्ट आहे आपलं कोपर गल्लीमध्ये, आरो ड्रीम पॅलेसच्या नावाने. कधी भेट द्या. चालेल, रिजनेबल रेट आहेत आपले. तर मस्त आमचा एक्सपिरियन्स चांगला होता. थँक्यू. दादा सांगतील त्यांचा कॉन्टॅक्ट. 087313776. माझा व्हॉट्सअप नंबर पण आहे आणि कॉलिंग नंबर पण आहे. ओके, मी इथं खाली याच्यात पण टाकतो सबटायटलमध्ये. ओके, थँक्यू. चला मित्रांनो, लॉक केलेली आहे रूम. याचा अर्थ आम्ही चाललोय. तर मस्त होती ट्रिप. 3 दिवस. कसं वाटलं आधी तुला? एक नंबर एक्सपिरियन्स. परत फॅमिलीला घेऊन येण्याची इच्छा. मस्त आहे अलिबाग. तर आम्ही दोघं पण पहिल्यांदा चालू आहे. तर परत फॅमिलीसोबत येऊ, जसं अजयने सांगितलं तसं. मित्रांनो, सुरुची बेळ नाही, हॉटेल आहे ते. ॲक्च्युली सुरुची हॉटेलमध्ये आलो आहे आम्ही. आता ब्रेकफास्ट करायचं आहे. तर ते आम्ही जिथं स्टे केलं होतं त्यांनी सजेस्ट केलं आहे की इथं चांगली मिसळ मिळते, पण पुणे एवढी फेमस नसणार आहे. काय म्हणतो? हो, पुण्यामध्ये लय व्हरायटी. बघू आता कोणती. बघू, टेस्ट करू आता कसं आहे. लेट्स गो. आपला ग्रुप कुठे गेला? घ्या ना की. नाही, आता सगळं खाल्ल्यावर सांगतो. दिसायला तर काय आवडली नाही. टेस्ट बघतो. मी जरा बघतो टेस्ट. कांदा पण नाही दिला आहे बाहेर. कांदा अजून ना. चला मित्रांनो, आता मिसळ, चहा सगळं खाऊन झालं. चहा आम्ही 1/2 घेतला कारण 35 रुपयाला होता. आणि तो पण एवढा काय खास नव्हता. मिसळ पण एवढी काय खास नव्हती. आम्ही जसं एक्सपेक्ट केलं होतं पुण्याच्या मिसळसारखी नसणार आहे, तर ती तशीच होती. काही चांगली नव्हती मिसळ. पण काय ॲडजस्ट करावं लागतं बाहेर आल्यावर. चला आता जर्नी आपली कंटिन्यू करू पुण्याच्या दिशेने. मित्रांनो, लोणावळ्यात आलो आहे आम्ही. खूपच फज अँड चिक्कीज.
काय स्पेशल आहे आम्हाला पण माहीत नाही. आम्ही मित्रांसोबत आलो. काहीतरी वेगळाच विषय बरं का. भाजी आहे बघ. डिसिजन झाला आहे मित्रांनो. फज घेतोय आता मी आणि अजय. वेगवेगळे फ्लेवर घेऊ. शॉपिंग केलं आणले का मगनलाल? मगनलाल वरूनच आणले. तुमची काय शेंगदाणा आहे ना? मित्रांनो परत एकदा मॅप्रोला आलोय आम्ही. आता बघू गर्दी किती आहे काय कसा विषय. घेतलंय मी तसं फ्री टेस्टिंग आहे मित्रांनो इथं. कधीही खाऊ शकतो. मित्रांनो 6 वाजलेत. आधी मला इथं ड्रॉप केलं आहे अजयच्या मित्रांनी आणि मी कॅब बुक केली आहे. कॅब आहे एक 5-6 मिनटं लांब आहे. अजून टाईम आहे त्याला. तर आता 1 तास लागेल मला घरी जायला. अयो आणले काहीतरी वेगळंच. अरे चट्टीमध्ये चालले. चड्डीमध्ये चालू. झोपला का विवान? ते चाललं काय काय आणलंय? स्ट्रॉबेरी क्रश, वॉलनट चॉकलेट, कूपर फज. हा हे काय एक्झॅक्टली? एक स्पेशल आयटम आहे कूपर फजचा. काय असतं ते बघू. बघ ना खाऊन. नवळ्यामधून आणले. त्याची प्राईस ऐकून तू हादरशीलच. 250 ग्रॅम आहे ते. 475 रुपयाचं आहे. काय काहीतरी वेगळं आहे बाबा. नवीन आहे काहीतरी. तुम्ही टेस्ट करून बघितलं का? तो एक आमच्या सोबत होता ना तो म्हणलं स्पेशल आहे लोणावळ्याचं काहीतरी. कसं आहे? काहीतरी वेगळं आहे. आईला दाखव बरं कशासारखं आहे. देऊ ह्याच्यात. खास पन्नी फज बोलतात त्याला. फज काहीतरी वेगळं आहे. ते फक्त 1 आठवडा राहतो. 3 दिवस बाहेर आणि मग 4-5 दिवस फ्रीजमध्ये. मी सुकट आणली अलिबागवरून. ते बघा अशी आहे सुकट. फ्रेश सुकट आहे. त्याच्यासोबत आहे बाजरीची भाकरी अर्धी वाजून, वरण भात. तर आता डिनर करूयात. चला मित्रांनो जेवण वगैरे झाले. प्रियांकाचं पण झाले. आम्ही निघाले वॉकिंगला. तर प्रियांकाला आणलं होतं फज पान आईस्क्रीम त्याची फेवरेट. आणि स्ट्रॉबेरी काय होतं? पान चॉकलेट होतं ते. स्ट्रॉबेरी सिरप क्रश. तेवढं सगळं तिच्यासाठी आणलं होतं. कसं वाटलं? फज कसा होता? फज वेगळं होतं. काही कधी खाल्लं नव्हतं. येस आम्ही पण पहिल्यांदाच खाल्लं ते फज. तर मित्रांनो वॉकिंग करून आलेलो आहे आणि आता ब्लॉग इथंच संपूयात. अलिबागला काय काय मजा केली 3 दिवसात ते तुम्ही बघितलंच. त्याच्याबद्दल थँक्यू. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. तर एक छोटंसं गिफ्ट सबस्क्रायबर लोकांना माझ्याकडून हे आहे. तिथले लोकल कॉन्टॅक्ट्स मी काढलेले आहेत. फोटो टाकतो पुढे. नक्की बघा. ज्यांना कोणाला जायचं कॉल करा आणि विचारा. तर 5-6 बिलाचे कॉन्टॅक्ट्स आणलेले आहेत मी. तर थँक्यू बोलू नका. सबस्क्राईब करा तेवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय. टेक केअर. सी यू.